पहिला नियम होता की मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळेल 41 साली सुद्धा. असं वाटतं इतिहासात प्रवेश करतोय. चित्रपटाची गाणी ऐकायला लोक तिकीट काढून गाण्यांपुरते भारत मातात याच्याने निघून जायचे आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या गेल्या आणि एक अशी गेली. बापरे. एकदा मला आठवतंय अँब्युलन्स भरून डॉक्टर्स आले होते केईएमचे दादा कोंडकेंचा चित्रपट बघायला. तेव्हा 41 चले जाओ ची सुरुवात नुकतीच झाली होती आणि म्हणून तू बघशील ना तर सगळ्या थिएटर्सची नावं त्याप्रमाणे आहेत. गदिमा आणि नामदेव ढसाळ यांची भेट इकडे पहिली झालेली आहे. तो मला म्हणाला हे पिक्चर बघत नाहीयेत, हे ऐकतच नाहीयेत, इतका आवाज आहे आतमध्ये. सैराटच्या वेळेला तर आम्ही एक पोडियम बांधलं होतं, ते गाणं झिंग झिंग झिंगाट त्याच्यावर ते लोक इथे येऊन नाचायची. मराठी माणसांनी मराठी माणसासाठी मराठी चित्रपटांसाठी राखीव असं मराठमोळं चित्रपटगृह आहे. या जिन्याने जायचंय आपल्याला बाल्कनीला. Yes. किती जुना जिना आहे हा. मला असं नेहमी वाटतं ना की चित्रपट बघितल्यानंतर बघणारा आपली दाद थिएटरात ठेवून जातो. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअपचा हा 100वा भाग आहे. स्पेशल भाग आहे आणि त्यासाठीच मला तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे, कारण तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्यामुळेच 1 मे 2024 साली सुरू झालेला हा कॅचअपचा प्रवास आता हा 100व्या भागापर्यंत आलाय. 100व्या भागात काय आहे खास, कोण आहे माझ्यासोबत, तर माझ्यासोबत आहे कपिल भोपटकर आणि आता मी उभा आहे भारत माता थिएटरच्या बाहेर. हॅलो कपिल. हॅलो. कपिल भोपटकर म्हणजे भोपटकर कुटुंबीय जे भारत माता थिएटरचे चालक आहेत. तिसरी पिढी आहे कपिलची जे आता हा कारभार पाहत आहेत. भारत माता थिएटर याच वर्षी पुन्हा एकदा सुरू झालंय 6 वर्षांच्या गॅप नंतर. आता हा कायापालट कसा झालाय, नवीन रूप कसं आहे, याला मराठी लोकांच्या हक्काचं घर असं का म्हटलं जातं, काय आहे याचा हा वैभवशाली गौरवशाली असा इतिहास, सगळं आपण जाणून घेणार आहोत या खास कॅचअप भागामध्ये. तेव्हा ही सफर सुरू करूयात लगेचच. चला. तिकीट विंडो. येस. म्हणजे आता बॉक्स ऑफिस. बॉक्स ऑफिस. पण आधी म्हणजे तिकीट खिडकी. हो. आधीची कशी होती खिडकी इथे, म्हणजे छोटीशी, मला फोटो बघितल्याचं आठवतंय. 2 होत्या हा. आणि हे आता आत ओपन होतं तसं नव्हतं, ते बाहेर उघडायच्या खिडक्या. अच्छा, रस्त्याच्या बाजूला. हा, म्हणजे एक इकडे आणि एक त्या बाजूला. ते बाल्कनीची होती हा. आणि स्टॉलची होती. ओके. कारण तेव्हा आपल्याकडे ऍडव्हान्स बुकिंग हा काही प्रकार नव्हता. बर. म्हणजे त्या दिवसाच्या खेळाची तिकीट त्याच दिवशी मिळायची. करंट. हा. आणि इथे खूप गर्दी होऊ नये म्हणून ते बाहेर असं ठेवलेलं होतं. ओके. नंतर काही दिवस आत पण होतं, म्हणजे इथे तुडुंब गर्दी व्हायची मग. बर. आणि इकडे रेलिंग्स होते असे हा. बाल्कनी. आणि बाल्कनी छोटी होती आपली, 104 सीट्स आणि खालती 652 अशी कॅपॅसिटी होती. बापरे. जेवढी गर्दी इथे असायची तेवढी गर्दी बाहेरच असायची. पण महिलांसाठी वेगळी रांग असायची त्यावेळेला तिकिटाची. अगदी अगदी. मला वाटतं हे एकमेव असं असेल की. अगदी अगदी. म्हणजे आम्ही 41 साली जेव्हा आजोबांनी चालवायला घेतलं थिएटर, त्याची ऍड पण आहे आणि आपण ते बघूच, तर त्यांनी काही नियम घालून ठेवले होते. हा. हा. पहिला नियम होता की मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळणं. ओके. 41 साली सुद्धा. हम्म. दुसरं होतं की त्यावेळेच्या नुसार सुद्धा तिकिटाचे दर हे स्वस्त होते. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिलांना प्रेफरन्स होता, महिलांना वेगळी रांग असायची. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे की समजा तू 6:30चं तिकीट जरी काढलंस तरी तू कधी आत येऊ शकायचंस. अच्छा, म्हणजे संध्याकाळी 6:30चा शो आहे. सकाळी तिकीट काढलंस. हा. आणि मुख्यतः मिल कामगार यांच्यासाठी असलेलं थिएटर, बरोबर. त्याच्यामुळे मग त्या बायका तिकीट काढायच्या. हा. 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 मग मिलचा भोंगा वाजायचा, मग तो सगळा लोंडा बाहेर यायचा, मग तो नवरा यायचा, मग ते डबा खायचे, त्याची मुलं इकडे बागडायची. त्याच्यामुळे अनेक वर्ष असं ज्याला आओ जाओ घर तुम्हाला म्हणतात. हो, म्हणून त्याला म्हणतात हक्काचं घर, हक्काचं थिएटर. हो अगदी अशा अर्थाने ते आहे. ते त्यामुळेच झालं ते. ओके. कारण आणि कुठलाही सिक्युरिटी किंवा काही आता आपण जे सध्या बघतो तसं काहीच नव्हतं. लोक यायची जे चित्रपट बघायला आतापर्यंत. म्हणजे मिल बंद होऊन किंवा फार त्याची कॅपॅसिटी कमी झाली. तुला अजून सांगतो, काही कामगार आतमध्ये येऊन डबा खाऊन जायचे. ओ. ते नेहमीच त्यांचं ठरलेली जागा आहे जेवण करायची. बरोबर. बरोबर. बाहेर आवार एवढा आहे की तिथे या सगळ्या बाकीच्या गोष्टी तिकडे व्हायच्या सगळ्या. वा. पण हे जे आता आपण आलो आतमध्ये, हो, तू म्हणतोस की बाहेर सुद्धा तेवढी लोक हो असायचीच ना.
पण असे पण काही दिवस असतील, असे काही सिनेमे असतील की ती गर्दी खूप जास्त असेल, म्हणजे प्रीमियर असेल अगदी. किंवा हाऊसफुल गर्दीत चालू आहेत सिनेमे, त्यावेळेची काय परिस्थिती असायची? म्हणजे सगळ्यात आत्ता जो प्रसंग आठवतोय मला तो म्हणजे महेश कोठारे यांच्या पुस्तकामध्ये पण त्यांनी लिहिलंय, धूमधडाका नावाचा त्यांचा सिनेमा लागला बर बर. आणि तुफान गर्दी झाली. तुफान म्हणजे शो हाऊसफुल होते, बाहेर खूप गर्दी होती आणि ते पुन्हा हक्काचं घर म्हटल्यावर एक थोडा आम्हाला तिकीट कसं नाही मिळालं, हा. आमच्या थिएटरमध्ये आम्हाला कसं नाही मिळालं ओके. असं ते झालं होतं. आणि मग आम्ही येत होतो, मी पण होतो वडिलांबरोबर, हम्म. लहान होतो तेव्हा. आणि आम्ही मग मागच्या गेट मधनं गाडी काढायचा प्रयत्न केला, कारण ती लाईन असायची ना, ती हा. इकडनं करी रोड स्टेशन पर्यंत जायची बापरे. ओके. बुकिंगची, बर बर बर. आणि इकडची असायची ती त्या सिग्नल पर्यंत तरी असायची, कारण बाल्कनी छोटी असते. हो. आम्हालाच आतमध्ये जाऊ देत नव्हतं. मग शेवटी ते मॅनेजर आहेत, त्यांनी सांगितलं यांना आत येऊ द्या. आम्ही गाडी आत घातली आणि आता मी उतरणार खिडकीतनं, आपल्या सॉरी गाडीतनं, आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या गेल्या बर 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 बर. आणि एक अशी गेली. बापरे. म्हणजे ते एवढं ते होतं. इव्हन केदार शिंदेच्या जत्राच्या चित्रपट हा जो ग्रिल दिसतोय ना, हा. हा हो, म्हणजे ह्या पॅरामीटर आहे की चित्रपट चालला की नाही. ग्रिल वाकला म्हणजे पिक्चर हिट आहे. हे तेच ग्रिल आहे, त्यावेळेस हा, ग्रिल म्हणजे तेच ग्रिल आता नवीन नवीन करून नवीन. आलेलं आहे. 5वं ग्रिल आहे बहुतेक हे. 5वं. म्हणजे हे नव्हतंच निषिद्धच, पण प्राणी हा. आमच्याकडे स्वतः काही मांजरी आणि काही कुत्रे होते. हा. इन्फ्लेमेबल ऑब्जेक्ट्स नाही. नाईव्ह आता हे लालबाग आहे त्याच्यामुळे रेकॉर्डिंग फिल्म तेव्हा पान मसाला, गुटखा वगैरे तर त्यावेळेला स्टॉलच म्हणजे ते आतमध्ये बसूनच हा. चालू असणार ते सगळं. मोबाईल तेव्हा इतके नव्हते. नव्हता. घरून मला वाटतं जेवण आणायचे तेव्हा लोक. मलाही आठवते डोंबिवलीत आम्ही टिळक टॉकीज मध्ये डबा घेऊन जायचो. अगदी अगदी तसंच इथे पण होतं. अगदी तर हे सगळं आता नाहीये. नाहीये. मग आत्ता काय परिस्थिती आपण बघूया. आता बोलबोल राणी, तुला पाहते, हे 2 मराठी सिनेमे आहेत. हो. आता भूतम भयम नावाचा सिनेमा येईल आणि Yes. मामाच्या गोव्याला जाऊया त्याच्या पुढे येईल. येस तर हे आत्ताचे मराठी सिनेमे, त्याला कसं प्रतिसाद आहे, आतमध्ये कशी व्यवस्था आहे, नवीन रूप कसं आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. असं वाटतं इतिहासात प्रवेश करतोय. हे सगळं जुनं स्ट्रक्चर तसंच राहिलंय बऱ्यापैकी. तसंच आहे. बरं, बरं. आणि हे आधुनिक स्नॅक काउंटर, हा, हे नवीन आहे. हे नवीन आहे. तू मगाशी सांगत होतास की घरून तुम्ही जेवण आणू शकत होता त्यावेळेला वगैरे. आता अर्थात तसं नाहीयेच. आता कोणी आणतही नाही. पण त्यावेळेला काय फेमस काय असायचं इथे, लोकांना खायला काय आवडायचं इंटरव्हल मध्ये? आपलं सांस्कृतिक खाद्य वडापाव. वडापाव. आणि आमच्याकडे लाईव्ह पॉपकॉर्न म्हणजे बनायचं असं तेव्हाही. हो, पॉपकॉर्नचं ओके, मशीन होतं ते. अच्छा. आणि नॉर्मल पॉपकॉर्नच. आता तसं ते कॅरेमलाइज्ड वगैरे तो बरोबर. काही प्रकार नव्हता. हम्म, हम्म, हम्म. पण तो स्टॉल होता तिकडे पॉपकॉर्नचा, आणि तो पॉपकॉर्न बनवायत असायचा जेव्हा इंटरव्हल असायचा, ओके. म्हणजे ते अजून लाईव्ह असायचं. बरोबर. आणि त्याची एक काचेचं होतं स्ट्रक्चर हो, ते. हो. आणि कोणी लहान मुलगा गेला ना की तो असा पॉपकॉर्न उधळायचा त्या काचेवर ओ. अट्रॅक्ट करायला. अच्छा 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 अच्छा. नाही, आमचा रामचंद्र म्हणून होते ते आमच्याकडे. हम्म, 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 आता हम्म. रिटायर झाले बरीच वर्ष झाली, पण ते ती एक आठवण आहे पॉपकॉर्नची. पण तू कितव्या वर्षापासून इथे येतोय वयाच्या? ना, मला आता तर आठवतंय तेव्हापासून येतोय मी. बरं. पण म्हणजे मला एक आठवण आहे की मी 1ली-2री पासून रविवारी दुपारी माझा एक ओके. आमच्याकडे एक सखाराम नावाचा हम्म, होता हम्म, आमचा, हम्म, हम्म. तो मला इकडे घेऊन यायचा ओके. आणि मी एकटा त्याच्याबरोबर यायचो बसनी. हम्म, इथे उतरायचो आणि मग 3:30चा शो बघायचो मी. ओके. आणि 3:30चा शो हाऊसफुल असायचा, त्याच्यामुळे मग आपल्या प्रोजेक्शन रूम मध्ये एक असं उंच स्टूल होतं, हम्म, 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 हम्म. त्याच्यावर बसून मी बॉक्स ऑफिस मधनं म्हणजे काय म्हणतात ते इकडनं सिनेमा बघितले. ती एक आठवण आहे. ती हा, माझी हा. खूप पहिली आणि खूप वेळ माझ्या मनात आहे ती आठवण. बर बर बर. अनेक आठवडे आम्ही ते केलं हम्म, असं. हम्म, हम्म. मजा यायची तेव्हा. पण म्हणजे तू हाच सगळा परिसर मगाशी म्हणत होतास की जिथे परवानगी शिवाय तुम्ही आतमध्ये या, हो हो, अगदी अगदी तिथे फिरा, काही अगदी, करा, म्हणजे अगदी. बसा, डबा खा तुमचा, अगदी. हा तोच सगळा परिसर अगदी आहे. अगदी. म्हणजे आता ऑफिसमध्ये आपण लिहिलंय ऑथोराइज पर्सनल हो, ओनली, हो. त्याची काय कोणी येऊन आम्हाला तिकीट नाही मिळालं. हो हो. आम्हाला तिकीट नाही मिळालं, गप्पा मारायला जे नेहमीचे प्रेक्षक बापरे. ते बापरे बापरे. तसंच होतं. ते वातावरणच तसं होतं, वा, ते दिवसही वा. तसे होते. खरंय खरंय. आणि हा सगळा कुठला परिसर आहे नेमका की जिथून लोक जास्तीत जास्त भारत मातामध्ये बघायला यायचे? कारण आता आपण आहोत भारत माता म्हणजे लालबागच्या जवळ आहोत, हो अगदी. पण दादरपासून यायचे लोक आणि इकडून दादर- दक्षिण मुंबईतनं कुठून यायचे? गिरणगाव, गिरणगाव. मेन गिरणगाव. आणि गिरणगाव किती मोठं होतं, हम्म, हम्म. किंवा जेव्हा मिल चालू होती तेव्हा त्याचा म्हणजे लोकसंख्या किती होती
हे आपल्याला आता त्याची कल्पना पण करता येणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे मला एक आठवतंय, माझे वडील सांगत की चिटपाखरूही नसायचं थिएटरमध्ये अच्छा. आणि मिल सुटायची आणि तो लोंढा 2000 लोकांचा बाहेर यायचा बापरे. आणि त्यातले पटकन हा हा म्हणता ते सगळं भरलं जायचं थिएटर. तर अजूनही म्हणजे करी रोड, नायगाव, चिंचपोकळी चिंचपोकळी, बायकळा, बायखळा, अगदी परळ, बर बर बर. दादर. मग या भागात जर तुम्ही कधी राहिलेला असाल लहानपणी आणि तुम्ही इथे आलेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की आता हे रूप कसं बदललंय ते. भारत मातामध्ये येऊन अशा आधुनिक पद्धतीने एक स्नॅक काउंटर मला बघायला मिळाला. पॉपकॉर्नचे दर जरा चढे आहेत आपल्यासाठी, पण तरी 80-90 रुपयाला सामोसा मिळतोय ह्यात आपण दिलासा म्हणूया, कारण बाहेर ज्या मोठमोठ्या चकाचक मल्टिप्लेक्स आहेत तिथे काय दर असतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्याबद्दल ठीक आहे. पण जो तू परिसर आता इथे म्हणालास की जिथे तर तिथे मला शेवटी काही असे बॅनर सारखे दिसत आहेत, म्हणजे प्रीमियर साठीची अगदी योग्य जागा आहे एखाद्या सिनेमाचं प्रीमियर त्या असेल तर. अर्थानेच आम्ही बनवलं की प्रीमियर्स जास्तीत जास्त व्हायला पाहिजे या इथे. त्याचं कारण असं असतं की एक प्रीमियर झाला हे थोडं थिएटरसाठी पण बरोबर असतं आणि बरोबर. आमच्याकडे पूर्वी इतके प्रीमियर झालेले आहेत की त्याची एक आठवणी असावी आणि ती परंपरा सुरू राहावी Correct, त्याच्यासाठी correct, म्हणून. बरं बरं, आपण जाऊया तिकडे कारण हो, तिकडे काही पोर्ट्रेट्स दिसतात मला हो, हो. लावलेले. पहिलंच दादा कोंडके. येस, पहिलंच वा. इंडस्ट्री ती काय मी विचारत नाही, मला असं वाटतं तूच सांग आठवणी दादा कोंडकेंच्या दादागिरीच्या. अरे खूप आहेत, म्हणजे बऱ्याच सांगोवांगी आहेत हो. आई वडिलांकडनं. पण सोंगाड्या जेव्हा आपल्याकडे लागला होता आणि कोहिनूरला तो चालू दिला नव्हता, हो, उतरवला हो, होता, त्याच्यानंतर हो. शिवसेनेने आंदोलन ते केलं तेरे होतं. मेरे सपने हा. आणि तो सगळा भाग. हो तर आपल्याकडे तुफान चालत होता तो 4 आठवडे 6 आठवडे. आणि मला आठवडे प्रीमियरला दादा कोंडके स्वतः आले होते, त्यांचा पहिला चित्रपट अर्थात. ओके. आणि वडील सांगत की ते नॅचरली अँशियस, इतका पैसा लावलेला चित्रपट चालतोय का नाही. आणि पहिल्यांदा जेव्हा ऑडियन्सची रिॲक्शन त्यांनी बघितली इंटरव्हल मधनं, तेव्हापासून ती नाळ जुळली आमची त्यांच्याबरोबर. ओके. सगळे सिनेमे मग पुढचे. सगळे आणि नुसते सगळे जेव्हा जेव्हा ते रिलीज झाले किंवा बनले तेव्हा तर लावलेच. हो. पण एक मला आठवतंय, मी जेव्हा बघायला सुरुवात केली चित्रपटगृह हे, तेव्हा असं होतं की मराठी चित्रपटांची संख्या फक्त 16 होती तेव्हा. पूर्ण वर्षभरात. पूर्ण वर्षभरात 12 ते 16 चित्रपट बनत होते आणि त्यातले बहुतांशी पडत होते. त्यावेळेस एका वर्षी आम्ही 34 आठवडे दादा कोंडकेंचे रिपीट रन्स लावले होते. बापरे. त्या अर्थाने त्यांनी भारत माता जगवली आमची तेव्हा. आणि ते सगळे हाऊसफुल असायचे. सगळे 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 म्हणजे एकदा कुठल्याही वेळेला लावा. हो हो हो. आणि काय 1-2 दिवस आधी एक पेपरमध्ये जाहिरात करायची, बॅनर लावायचा आणि डिजिटल वगैरे काही नव्हतं, प्रिंट्स होते. बरोबर. नंतर आम्ही प्रिंट्स ठेवून घेतले त्यांच्या 2-3 चित्रपटात. म्हटलं कधी लागलं तर परत कुठे फोन करा तुम्हाला, असू दे आपल्याकडे. म्हणजे घरात व्हिडिओ कॅसेट असतं ना कुठे, हो, तसं लावायची ती. तसं ते आम्ही केलं होतं. एकदा मला आठवतंय अँब्युलन्स भरून डॉक्टर्स आले होते KEMचे अच्छा. दादा कोंडकेंचा चित्रपट बघायला. हो. म्हणजे आपल्याला आता म्हणजे कोणाला सांगितलं ना तर ते खरं वाटणार नाही किंवा ती क्रेज काय असते हे कळणार नाही. म्हणजे हा नाममहिमा आहे. खरंय खरंय. आणि फक्त तो भारत माता पुरता नाहीये, तर पूर्ण हो, हो, महाराष्ट्रभरात अगदी, अगदी, धुमाकूळ अगदी, अगदी. घालायचे भारत त्यांचे माता म्हणजे सिनेमे. कारण आम्ही ते कन्सिस्टंटली दाखवले आतापर्यंत. बरोबर बरोबर. आता त्यांचं डिजिटायझेशन जर झालं तर मला अजूनही आवडेल एकदा एक महोत्सव करायला त्यांचा. तर मुद्दामून हे आणि असे बरेच कॅरिकेचर्स अजून केलेत मी. म्हणजे सध्या पहिलं तू दादा कोंडकेंचंच पहिला लावलं दादा कारण कोंडकेंचं, कारण ते भारत मातासाठी ते Correct, correct. जुळायचं असं काही त्याच्यात कंपॅरिझन नाही. कारण पुढे आपण बघू तर निळू फुले आहेत, त्यांचं कॅरिकेचर हा. आहे. नाना पाटेकर सरांचं आहे, स्मिता पाटील यांचं आहे आणि अजून एक 50 बनतायत. म्हणजे ती यादी हो, इतकी हो, वाढीला हो, लागली आहे हो. आणि ती तशी लागलीच पाहिजे, कारण आपल्याकडे इतके सूर्यकांत, चंद्रकांत, व्ही शांताराम पासून ते खूप महान अगदी कलाकार आहेत आपल्याकडे. आत्तापर्यंतचे आपले गिरण गावातले अंकुश चौधरी किंवा भरत दादा हो, यांचे पण हळूहळू एक एक क्या करून बात लावायचे. क्या बात आहे. मला वाटतं की ही एक चांगलं एक अशी जागा बनेल इंस्टाग्राम साठी. हल्ली सेल्फी पॉइंट असतात ना, म्हणजे तसा विचार केला नव्हता मी. नाही पण मी असं होऊ शकतं होऊ की शकतं, इथे दादांबरोबर फोटो काढतायत लोक, नाना पाटेकरांबरोबर फोटो काढतायत, असं असं होऊ म्हणजे शकतं. मुद्दामून एक थोडस ते जुनं भारत माता होतं ते तिथे जरा म्हणजे ह्यांचे आशीर्वाद असू देत आपल्याला. खरंय खरंय. क्या बात क्या बात आहे. चला आता मला असं वाटतं की प्रत्यक्ष थिएटर, प्रत्यक्ष सिनेमा हॉल कसा आहे ते बघूयात. प्लीज प्लीज. बघूयात आपण की नवीन रूप जे आहे भारत माताचं हे आतमधून कसं दिसतंय, जिथून आपण सिनेमा बघणार आहोत. चला. म्हणजे ज्यांनी जुनं भारत माता बघितलंय ना त्यांना हा फरक कळेल. नक्की. मी जरा बसून बघतो आता. हो बस बस.
वा, अगदी आरामशीर आहेत. पुश बॅक, कमाल. आपण पहिल्या रो मध्ये बसलोय, हा, म्हणजे आपण अजून एक रो वाढवू शकलो असतो, बरोबर. पण जागा आहे खरं. हा, म्हणजे भरपूर जागा अशासाठी ठेवली आहे की जेव्हा प्रीमियर होतो, जेव्हा मराठी कलाकार किंवा निर्माते येतात, तर तेव्हा इकडे पोडियम बांधता येतो आपल्याला लगेच, हा, आणि लगेच ते लोक ऍड्रेस करू शकतात किंवा काही छोटेखानी समारंभ असेल बरोबर वगैरे, बरोबर. त्याच्यासाठी म्हणून ही एवढी स्पेस ठेवली आहे. आणि तू पहिल्या रांगेतनं बघितलं आता स्क्रीनचा साईज आधीपेक्षा 1.5 आहे आपला, अच्छा. तरी म्हणजे इकडनं देर इज कम्फर्टेबल व्ह्यूइंग, हम्म. म्हणजे काही त्रास नाही असं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केल्या. बस. बाकी आणखीन काय काय तुम्ही विचार केला होता की कशा प्रकारे त्याला नवीन रूप द्यायचंय? नुसतंच ते चकाचक करायचंय असं नाही, पण नाही नाही नाही, इनफॅक्ट तसं काहीच नव्हतं. मी सांगायची गोष्ट अशी की साधारण 2020 मध्ये राहुल अक्षर जे आहेत, आता नाही आहेत आपल्यात, हो, ते आणि आपला मराठीतला डिस्ट्रीब्युटर सादिक चितळीकर, हो. ते माझ्यापाशी आले आणि ते म्हणाले की आपण सगळ्यांनी मिळून ह्याचं नूतनीकरण करूया का. आणि तेव्हा त्याचा जो स्केल होता हा नॉर्मल होता, म्हणजे तसं काही जास्त काही करायचं नाही, सीट्स बदलायच्या, एसी लावूया असं चालू, आणि काम सुरू केलं आम्ही. बर. आणि काम सुरू केलं आणि दुसऱ्या महिन्यात लॉकडाऊन लागला आणि ते काम थांबलं. ओ. आणि मग ते आता तेव्हा आपल्याला माहित नव्हतं 2 महिन्यांनी उघडेल, 3 महिने, असं करत करत 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं. त्यात एक दुःखद घटना अशी घडली की राहुल अक्षर ही एक्सपायर्ड. हो. आणि मग त्याच्यानंतर राहुल सरांचा मुलगा म्हणजे रजत आणि राजीव मल्होत्रा आणि आमचे आर्किटेक्ट उदयन भट, अच्छा. ह्या सगळ्यांनी मिळून मग ते पुन्हा आम्ही सुरू केलं. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आता जरा हे चांगलंच करूया, करतोय तर, असं त्या सगळ्यांचं त्यांचं मत होतं. आम्हाला माहित नव्हतं की काय चॅलेंजेस येतील, कारण आम्हाला वाटलं काय थिएटर रेनोव्हेट रिफर्बिश होत राहतात लेफ्ट राईट सेंटर. इतके प्रॉब्लेम्स आले आम्हाला की एक जुनं थिएटर नूतनीकरण जेव्हा करायचं असतं, म्हणजे तुला एक सिंपल सांगतो की पडद्याची साईज आता वाढायला पाहिजे. ती वाढवल्यानंतर जे जुनं प्रोजेक्शन रूम होतं तिकडनं प्रोजेक्टच होईना. अरे बापरे. त्यामुळे ते अख्खं प्रोजेक्शन रूम स्क्रॅप केलं आम्ही. अच्छा. म्हणजे ती जागाच निकामी झाली आमच्यासाठी. आणि मग आमच्या आर्किटेक्टनी इथे आतमध्ये थिएटरच्या आत प्रोजेक्शन रूम आहे भारत माताची, तू इकडे वर बघितलंस तर ती जी दिसतंय तुला ते आणि त्याचे सगळे जे बॅक ऑफिस कॉन्सोल्स किंवा वायर्स आहेत ते सगळे जिकडे भारत माताचं ऑफिस होतं, जिकडे माझे वडील आजोबा काका बसायचे, तिथे आलेत. त्यामुळे ते ऑफिस गेलं आमचं. म्हणजे मला बसायला जागा नाहीये आता, किंवा हे जे आहेत ते प्रेक्षकांसाठी सगळं प्रेक्षकांसाठी असं सगळं ते. आणि हे आता मुळात आम्ही जेव्हा इकडे आता वुडन फ्लोरिंग बघतोयस तू, हे करायचं ते माती आम्हाला उकरावी लागली. माझ्या अंदाजाने 150 ट्रक माती उकरली आम्ही इकडनं. इतकी ती भुसभुशीत झाली होती. त्याच्यावर मग हे खुर्च्या हे सगळं मग ते सुरू झालं. हो, म्हणजे एक थिएटर पुन्हा नव्याने उभं करायचं म्हणजे नाही, खूप कष्ट आहेत. आणि कॅपॅसिटी अर्धी झाली. म्हणजे मी तुला मगाशी म्हटलं ना 756 होती टोटल, म्हणजे टोटल स्टॉल आणि बाल्कनी मिळून, ती आता 400 वर आहे. 400 वर आले. बर. तर हे, आणि लेग स्पेस आम्ही जास्त ठेवली. ओके. कारण मुळात लेग स्पेस कमी असली ना की खुर्च्या ज्या होतात त्या डॅमेज होतात जास्त. बर बर बर. कारण काय म्हणतात, घिसाडघाई होते, खुर्चीपर्यंत पोचायची आणि अंधारात उशिरा येणारे लोक असतात. एक्झॅक्टली सगळ्या प्रकारचं गोष्टी होतात. पण आता मला हे सगळं बघून असं वाटतंय की भारत माता म्हटलं की कष्टकऱ्यांचं थिएटर, गिरणगावामधले जे कष्टकरी आहेत ते जाऊन सिनेमा बघायचे, अशीच ती ओळख अजूनपर्यंत लोकांच्या मनात आहे. भारत माताचे तिकिटाचे दर हे इतर थिएटरपेक्षा कमीच आहेत. बरोबर. आता इकडे किती तिकीट आहे आपल्याकडे? आता मराठीला आपण 100, 125, 150 अच्छा एवढं तिकीट दर आपण माफक ठेवलेले आहे. मी सांगतो, आम्ही पहिल्यांदा जेव्हा ओपन हाऊस ठेवलं होतं, कोणी या, तर 85 वर्षाचे आजी आजोबा आले होते, ज्यांनी काही आण्यांमध्ये इकडे सिनेमा बघितला होता. आणि ते दादरून आले होते आणि ते मग भेटले मला. आणि असं हे आहे रे शेवटी, बाकी काय. खरंय खरंय खरंय. पण म्हणजे तेच आहे ना की भारत माता मध्ये टाळ्या शिट्ट्या तुम्हाला मिळाल्या की तुमचा सिनेमा चालणार. मला आठवत दे धक्काला रात्रीच्या शोला महेश मांजरेकर आणि ते सगळं त्याचा एंटुराज सगळे आले होते. तो मला म्हणाला, हे पिक्चर बघत नाहीयेत, हे ऐकतच नाहीयेत, इतका आवाज आहे आतमध्ये.
म्हटलं हा भारत माताचा ऑडियन्स आहे. अरे सैराटच्या वेळेला तर आम्ही एक पोडियम बांधलं होतं ते गाणं झिंग झिंग झिंगाट हो, त्याच्यावर. हो. ते लोक इथे इथे येऊन नाचायची. बाप रे. दे डोंट कम टू सी द मूवी, दे enjoy ऍक्च्युअली करायला वॉन्ट टू येतात ऍक्ट इन इट ऑल्सो. अच्छा, बापरे. जमेल तेवढं पार्टिसिपेशन करता येईल. जे नाटकात होतं खरंय तसं खरंय. तसं झालंय ते. पण या पण असं काही व्हायचं का कधी की एखादा कोणी कलाकार सेलिब्रिटी गुपचूप आला इकडे आणि बघायला की कसं रिॲक्शन आहे लोकांची बघूया असं हो. असंच म्हणजे नेहमी होत इथे असेल. मागे भारत माताच्या मागे एक अजून एक ऑफिस कम राहायची जागा होती. आणि तिथे अनेक लोक अमोल येऊन राहून गेलेत. म्हणजे अच्छा. गदिमांपासून. अच्छा. गदिमा इथे राहिलेले आहेत. गदिमा आणि नामदेव ढसाळ यांची भेट इकडे पहिली झालेली आहे. बर. सचिन पिळगावकर जे आहेत त्यांचे वडील हे वडिलांचे मित्र होते हम्म. आणि निर्माते होते, चित्रपट निर्माते. मला ऑडियन्स म्हणजे आमचं जुनं स्टाफ होता ते सांगायचे की सचिन पिळगावकर इकडे क्रिकेट खेळलाय तो लहान बर, असताना. बर. महेश कोठारे, चंद्रकांत सूर्यकांत, बाप रे. अच्छा. ओके, ही सगळी अरुण सरनाईक, डॉक्टर घाणेकर, हम्म. सतीश दुभाषी, यशवंत दत्त, हे सगळे जण यांची म्हणजे हे पृथ्वी कॅफे होतं रे म्हणजे त्यांचं. हा, खरंय 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 ते संध्याकाळी इकडे येऊन गप्पा मारायच्या, हमखास ती लोक असायची. बरोबर. बरं आता त्याच्यात जो मालक किंवा चालक तो असला पाहिजे ही काही गरज नाहीये. घरी अमोल आहे का नाही हरकत नाही. भारत मातामध्ये जायचं. भारत मातामध्ये जायचंय तर ते खूप आम्ही बघितलं सगळं. बनवा बनवीच्या वेळेला काय परिस्थिती होती? बनवा-बनवीला पण तुफान गर्दी, माहेरची साडी बनवा पण मला जे आठवतंय माझं ते म्हणजे सांगते ऐका. अच्छा. साधारण 28 आठवडे वगैरे हाऊसफुल. बापरे. सगळ्यात मोठी आठवण म्हणजे पिंजरा सिनेमा लागला होता हम्म. शांताराम बापूंचा. आणि शांताराम बापूंचा प्लाझा होतं तर नॅचरली एक कॉम्पिटिशन असतेच. हम्म. शांताराम बापू स्वतः आले होते पिंजरा बघायला इथे. बरं. आणि त्यांनी पत्र लिहिलं होतं वडिलांना की साऊंड सिस्टीम किती छान आहे तुमची. आणि मला वाटलं नव्हतं की भारत माता सर म्हणजे गिरणगावचा जो ऑडियन्स आहे तो पिंजराला अप्रिशिएट करेल. बापरे. तर अशा काही आठवणी आहेत. आणि आता काय गेले म्हणजे 3 पिढ्या आम्ही एकत्र काम करतोय. मी म्हणा किंवा ते बरोबर, किंवा बरोबर. तर त्यामुळे ते ऋणानुबंध आहेत. तुझं काम आता बदललंय, कशा प्रकारे बदललंय? कारण सगळीकडेच नेहमी आपल्याकडे गेल्या काही वर्षापासून ओरड आहे की मराठी सिनेमे फार चालत नाहीयेत किंवा कमी चालतायत. कधी त्यांची परिस्थिती चांगली असते, कधी लागोपाठ चांगले चालणारे सिनेमे येतात, काही काही वेळेला एकदम डल पिरियड येतो. तर हे सगळं तू गेल्या काही वर्षात सातत्याने बघतोयस, तर तुझ्या कामावर त्याचा काही फरक पडलाय का? तू मराठीवरती ठाम आहेस? मराठी सिनेमे नाही, मी ठाम आहे. हां. आणि दुसरी गोष्ट भारत माता ठाम आहे. बरं. म्हणजे आता हे तुला सांगायला पाहिजे की माझ्याकडे मराठी चित्रपटाची ॲव्हरेज ऑक्युपन्सी हे इतर कुठल्याही मराठी थिएटरपेक्षा जास्त असते मराठीसाठी. बरं. आणि कुठलाही मराठी सिनेमा. कुठलाही म्हणजे एक तो पडला तरी तो एक हम्म, हम्म. अदबशीर पडतो. बरं. असं म्हणूया आपण. फार त्याला खर्चटत नाही. हा फार लागत खर्चटत नाही त्याला. आणि हां. मी मलम वगैरे पण लावतो तो. हां, हां. तर एक ती गोष्ट आहे मराठीची. आणि तू जे म्हणशील की मराठी चित्रपट चालत नाही, ते बरोबर आहे. म्हणजे मध्ये आणि आताही पुढे काय होईल कोणालाच ठाऊक नाही. पण ते अरे प्रत्येक ह्याच्याबद्दल आहे. मराठीचं झालंय असं की मराठीचा बेस ऑडियन्स निघून गेला. हम्म. म्हणजे बाकीच्या थिएटर्समध्ये चालला नाही तर तो अजिबातच चालत नाही म्हणजे असं झालं. आणि तो चालला की खूप तुफान चालतो. आणि त्याच्यामध्ये एक फक्त सांगायला की आता खूप आपण ऐकतो डिबेट्समध्ये, पॉडकास्ट पण होते की एका वेळेस अनेक मराठी चित्रपट येतात. तर त्याला 2-3 कारण आहेत. हम्म. एक म्हणजे ते खूपदा निर्मात्याच्या हातात नसतं, बरोबर. ते वितरकाच्या हातात असतं. आणि जे मुख्य वितरक आहेत ते मुख्यतः हिंदी चित्रपटांचे वितरक आहेत. अच्छा. मराठीचे असे फार हम्म, हाताच्या हम्म. बोटावर मोजणे इतके जे मराठी डिस्ट्रीब्यूट करतात. आणि ते तेही मगाशी तू नावं सांगितलीस तेच सादिक महत्त्वाचे आणि आहेत. आहेत अजून हो. 1-2 जण. तर पण त्याची मूळ संकल्पना काय माहिती आहे का तुला? म्हणजे हे मी कुठेतरी वाचलं की युएसच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे कॅम्पस खूप मोठा असतात. तर त्याच्यामध्ये एका सॉफ्ट ड्रिंकचं आउटलेट काढायचं ठेवायचं का दुसऱ्या सॉफ्ट ड्रिंकचं हे चर्चा चालली होती. त्यांनी एकाचं ठेवलं आणि त्याला काही सेल झाला नाही. मग त्यांनी दुसऱ्याचं ठेवलं. म्हटलं ते आवडत असेल तरीही सेल झाला नाही. सेल केव्हा झाला? जेव्हा दोघंही ठेवले. अच्छा. कारण आधी विचार मुलं ही करत होती की हे पिऊ का नको. हम्म. 2 आल्यामुळे आता हे पिऊ का ते पिऊ. हम्म, 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 हम्म. म्हणजे आपण कॉफी शॉप्स खूपदा कॉम्पिटिटर शेजारी शेजारी असतात. Correct. त्या अर्थाने मराठी सिनेमा एकत्र जेव्हा येतात तेव्हा हा बघू का तो बघू. हम्म. पण त्याच्यासाठी मुळात मराठी सिनेमा कॅज्युअली बघण्याची हम्म. जी सवय आहे ती पोस्ट कोविड खूपच कमी झाली. आणि Okay. ती परत येणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एकच होऊ शकतं
मला खूप आधी कळलं होतं की मी हा जो बिझनेस आहे ज्याच्यामध्ये असा बिझनेस आहे की ज्याच्या प्रोडक्टवर माझा काहीच कंट्रोल नाही. म्हणजे आज आपण भारतमाता शोकेस करतोय, पण नुसतं भारतमाता बघायला आली लोक तर खूपच बरं वाटेल. पण तसं शेवटी ते चित्रपटगृह आहे, ते चित्रपट बघायला म्हणून येणार आणि तो चित्रपटाचा जो कॉन्टेंट आहे किंवा त्याचा जो दर्जा आहे, त्याची जी एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे, हे चित्रपटगृहाच्या मालकाच्या हातात नाहीये किंवा चालकाच्या हातात नाहीये. हे मान्य करावं लागेल. सो फक्त एवढंच आहे की मराठी चित्रपट जेव्हा येतात आणि ते चांगले असतील तर ते त्याच्यासाठी एक गोष्ट मला अशी वाटते की सप्लाय साईड जो आहे ना त्याच्यावर खूप काम झालंय. म्हणजे अनुदान असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या. पण मराठी चित्रपटासाठी मराठी चित्रपट दाखवणारं हक्काचं थिएटर, जिकडे तो चित्रपट आपण सातत्याने हॅमर करू शकू, तशी एक काहीतरी गरज आहे हे मला निश्चित वाटतं. पण हे तुझ्या अनुभवावरूनच तुला वाटत हो, असेल की अनुभव. असे कुठले अनुभव आहेत की तुला हॅमर करून कळलं की हा सिनेमा चालायला लागला? श्वास बरोबर. श्वास मी 4 आठवडे आम्ही लावला होता. 4 आठवडे काही गर्दी. बरं त्याच्यामध्ये एक आता हे हाइंडसाइट आहे, मागे वळून सगळं स्वच्छ दिसतं ना आपल्याला, तेव्हा हे काही अक्कल नव्हती. गोष्ट अशी झाली की जे ऑडियन्स होता ना, तर मला सवय होती ऑफिसच्या बाहेर उभं राहायची. ऑडियन्स येत होता आणि ते सतत एक गोष्ट विचारत होते, बाल्कनी कुठे आहे? एका पॉइंटला मला कळलं याला समजा भारतमाताची बाल्कनी माहित नाहीये, म्हणजे हा पहिल्यांदी भारतमाता चित्रपट बघायला येतो. हे काय मल्टिप्लेक्स नाही. बरोबर. तो ऑडियन्स येत होता पण तो खूप आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यानंतर जो हॅमर झाला तो पुढचे 15 आठवडे चालला. पुढचे 15 आठवडे तुफान चालला तो. तर चित्रपट हॅमर करायला पाहिजे, कुठलाही चित्रपट. कारण एक जो ऑडियन्स आता आता तर जास्त हॅमर करायला पाहिजे असं वाटतं, कारण तो एक ऑडियन्स आहे जो OTT वर तो चित्रपट येण्याची वाट बघतोय. आणि आता त्याला जे फोमो आहे ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, ते गेलंय. तो म्हणतो ठीक आहे ना, आता तो OTT वर बघेन. आणि ती एक दुसरी म्हणजे मला जस्ट आपण गप्पा मारतोय म्हणून मला एक गोष्ट, हे OTTचं जे काही लाट आली आणि चित्रपट, मी तुला सांगतो अमोल, ही लाट काहीच नाहीये. म्हणजे हा इंडस्ट्रीला, चित्रपटगृहाला आणि चित्रपटांना बसलेला पहिला धक्का, तो पहिला हार्ट अटॅक म्हणतो ना, तो VCR होता. बरोबर. त्याच्या आधी चित्रपटाची गाणी ऐकायला लोक तिकीट काढून गाण्यांपुरते भारतमाता त्याच्याने निघून जायचे. अच्छा. VCR जेव्हा आला तेव्हा तुला एक कडक अल्टरनेटिव्ह एंटरटेनमेंट हे मिळालं. आता तेव्हा ते जरी सामान्यांना परवडणारं नसलं तरी आपल्याकडे, तुला आठवत असेल की उन्हाळ्याच्या सुट्टीत भाड्यानं VCR मिळायचे आणि मग डोळे 3-4 कॅसेट आणायच्या. चित्रपट बघणे, बिंज वॉचिंग तेव्हा सुरू झालंय. ऍब्सोल्युटली बिंज वॉचिंग तिकडनं, अगदी बिंज वॉचिंग तिकडनं सुरू झालंय. तर तो आला, त्याच्यानंतर चॅनल्स आले, त्याच्यानंतर खूप चॅनल्स आले, त्यानंतर बरंच काय काय झालं वगैरे वगैरे. CD आली, ब्ल्यूरे आल्या, सगळं DVD आल्या, होम थिएटर आलं. एक प्रश्न मी मध्ये माझ्या वडिलांनी दिलेली एक मुलाखत 1993 सालची होती. तेव्हा त्यांना मिड डे मध्ये एक अरविंद कुलकर्णी म्हणून होते, ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी तो प्रश्न विचारलेला की फ्युचर काय वाटतं चित्रपटगृहांचं 1993 साली म्हणजे आता सोड. बरोबर. तर त्या माणसाने जे उत्तर दिलं ना, ते इतकं समर्पक आणि म्हणजे माझ्या मते ज्याला कडक उत्तर आहे, तो म्हणाला काय आहे, इंग्रजीमध्ये ते म्हणाले की आय एम अ स्टुडंट ऑफ सोशिओलॉजी अँड इकॉनॉमिक्स. आणि मला माहिती आहे की माणसाला एकटं कुठलाही अनुभव घ्यायला आवडत नाही, कंपनीमध्ये घ्यायला आवडतं. आणि जोपर्यंत ते आहे तोपर्यंत चित्रपटगृह राहतील. कदाचित त्यांची संख्या कमी होईल, त्याला वैयक्तिक त्याची कॅपॅसिटी कमी होईल, काही जातील, काही नवीन लोक येतील. तो चित्रपटगृह हे त्या अर्थाने इव्हन थेरॉपेटिक आहे. माझ्याकडे अनेक लोक अशी येतात जे आपल्याला वाटतं की असं ते मानसिक दृष्ट्या काहीतरी बिनसलंय, की बिनसलंय म्हणजे अगदीच काही तसं हे नाही, पण सगळ्यांचंच जी मानसिक स्थिती असते तशी, त्याच्यामध्ये त्या अंधारात बसून तो अनुभव घेणं एक जवळजवळ काही वेळेला मेडिटेशनच्या जवळ जाण्यासारखं वाटतं मला. बऱ्याच जणांकडून ऐकलंय मी, बऱ्याच जणांनी असा अनुभव घेतला. नाटकात तर ते, कारण नाटकात काय होतं, नाटकात अटेंटिव्ह व्ह्यूइंग आहे. म्हणजे नाटकात कोणी वेफरचा पुडा काढला तर म्हणजे नाटक करायला जेवढी शिस्त लागते तेवढीच ती बघायला पण लागते. इथे तसं नाहीये. इथे तसं नाही, त्याचं सतत लक्ष नाहीये, किंवा मग कधीतरी आहे, कधीतरी तो खूप इन्व्हॉल्व्ह झालाय. तो दॅट इज द मेन स्टे.
खूप महत्त्वाचं सांगितलंस. मला वाटतं की ही प्रोसेस जी आहे गेल्या 6 वर्षात त्यांनी कशा प्रकारे हे सगळं बदलून टाकलं भारत माताचं रूप हे हे थोडक्यात आपण आत्ता बघितलं. पण आता आपण बाल्कनीत जाऊया आणि मला खरंच हे जाणून घ्यायचं आहे की गेल्या काही काळात जे आलेले सिनेमे आहेत म्हणजे भारत माता सुरू झाल्यानंतर जे मराठी सिनेमे आले त्यांचा रिस्पॉन्स कसा होता, इथला प्रेक्षक बदलताना त्याला दिसतोय का आणि काय आत्ताचे त्याचे अनुभव आहेत ते बाल्कनीत जाऊन त्याच्याबद्दल बोलूया. या जिन्याने जायचंय आपल्याला बाल्कनीला. Yes. किती जुना जिना आहे हा? थिएटर एवढाच आहे 1937 का 41? या दोघांमध्ये कुठेतरी. बर बर बर. कारण मला वाटतं की आधी ह्याचं नाव लक्ष्मी होतं. लक्ष्मी आम्ही चालवायला घेतल्यानंतर ते भारत माता झालं 1941. 41 साली. हे जवळजवळ 91 वर्षाचा इतिहास हो. या सगळ्या वास्तूने मराठी सिनेमाचा बघितलेला आहे. येस. ही पण जागा खूप इंटरेस्टिंग वाटते मला. हो. आपण आता बाल्कनीमध्ये जातोय हम्म. पण इथे एक मोकळी जागा दिसते आणि याला काय म्हणायचं, मेमरी वॉल. मेमरी वॉल काही म्हणू शकता तुम्ही, पण या हे सगळ्या पण आठवणी सुंदर केलंय हे. हो. म्हणजे खरंच एखाद्या फोटो प्रदर्शन म्हणूया त्याला, हम्म. त्याला म्युझियम मध्ये ज्या प्रकारे फोटो लावलेले असतात तशा प्रकारे लावलेले आहेत. हम्म. काही फोटोंबद्दल सांग मला. काय सुरुवातीचं सांगायचं तर हा भारत माताचा लोगो आहे आपल्या कंपनीत, आणि ते माझे आजोबा आहेत, वडील आहेत आणि काका आहेत. अच्छा. माझ्या आजोबांनी हे थिएटर 41 साली चालवायला घेतलं. हम्म. त्याची एक फार गमतीशीर आठवण आहे. म्हणजे आठवण म्हणजे की हे मूळ डेव्हिड ससून मिल मध्ये च्या जागेवर थिएटर बांधलं बरोबर. गेलं आणि त्यांनी ते बांधलं होतं ते फक्त ब्रिटिश ऑफिसर्ससाठी बांधलं. अच्छा. आणि मग त्यांना असं कळलं की आपण आता हे ओपन करूया ना. आणि तेव्हा थिएटर बांधलं तर खरं, पण ते चालवायचं कसं, चित्रपट कुठनं आणायचे याचं काहीच त्यांना काही- माहित हो. नव्हतं. म्हणून ते गेले बाबूराव पैंकडे. अच्छा. तर बाबूराव पै म्हणजे प्रभातचे भागीदार आणि त्यावेळेचे भारतातले सगळ्यात दिग्गज वितरक. भारत म्हणजे पूर्ण भारत. पूर्ण म्हणजे भारत. तेव्हा पाकिस्तान नाव नव्हतं पण लाहोर आणि कराची पर्यंत. अगदी म्हणजे तो बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. हा. त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायची. आणि ते त्यांच्याकडे गेली की तुम्ही कोणतरी द्या माणूस म्हणून, तर त्यांनी आजोबांचं नाव सजेस्ट केलं, पण ते म्हणाले मी या माणसाबद्दल ऐकलं नाही. आता कोइन्सिडेंटली आजोबा तेव्हा जबलपूरमध्ये होते अच्छा. आणि एका थिएटरचे मॅनेजर होते. बर. आणि तिकडे एक वाहा नावाची सायलेंट फिल्म लागली होती जी अजिबात चालत नव्हती. हम्म. हम्म. आता ती चालण्यासाठी काय करावं म्हणून आजोबांनी, कारण त्यांनी ते थोडे पैसे टाकून विकत घेतला होता तो चालवायला, तर त्यांनी एक काम केलं. त्यांच्या मित्राचं छोटेखानी प्लेन होतं. अच्छा. प्लेन. हा. ते प्लेन मध्ये बसले दोघं जण बर. आणि जबलपूरवरनं त्यांनी त्या घिरट्या घातल्या हम्म. आणि चित्रपटाचे पॅम्पलेट्स अख्ख्या जबलपूरवर त्याच्यामुळे बापरे. पेपरात बातमी झाली. सो द नेक्स्ट टाइम हे लोक पण तिकडे, लोकांना ते कळलं का की प्लेन बंद पडल्या? त्यांना असं वाटलं की देवाची आज्ञा आहे, हा चित्रपट बघायला पाहिजे. हे म्हणजे जे बरोबर ठेवलं आहे. त्या तेव्हा नवीन नवीन होतं ना, म्हणजे फ्लाईट आणि अचानक- प्लेन बिन वगैरे हो. नवीनच होतं सगळं. पॅम्पलेट्स पडणं वगैरे म्हणजे जरा फारच. बापरे. आता मी कशी आतापर्यंत रिक्षेत बसून लोक भोंगा वगैरे ते सगळं माहितीये, पण हे अशा प्रकारे पॅम्पलेट फेकणं हे. ते लेवल वेगळी आहे ना. ते वरून त्यांनी ते पॅम्पलेट्स, आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा पैनकडे गेलं पैन म्हणलं ही इज दॅट मॅन. ओके. सो इफ यू कॅन रन अ फिल्म विच इज फ्लॉप. मग तर असे इकडे आले तुझे आजोबा. आणि आल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी हे केली ना की आता हा जो रस्ता आपल्याला दिसतोय पूर्वीचा सेंट विन्सेंट रोड आहे, हा. ओके. हा सगळ्यात जुना रस्ता आहे मुंबईतला. आणि म्हणजे आता आपण त्याला आंबेडकर रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड म्हणतो आपण त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं. रोड आहे. हम्म. तर तेव्हा 41 चले जाओ ची सुरुवात नुकतीच झाली होती. आणि म्हणून तू बघशील ना तर सगळ्या थिएटर्सची नावं त्याप्रमाणे आहेत. अच्छा. हिंदमाता, हिंद माता. हा हा हा. लक्ष्मीचं झालं भारत माता, भारत माता. हा. बायकडाला झालं जय हिंद. हो बरोबर. ही त्यावेळेची सुरुवात. आणि त्यातले बरेच थिएटर्स आम्ही चालवायचो बहुतेक. हे बघ, हे इथे तुला हा, इथे सगळी नावं लिहिली. इथे ती सगळी नावं दिली आहेत. 41 प्लाझा पण तुम्ही चालवायचं? हो, काही काळाकरता आम्ही चालवत होतो, कारण ते अच्छा. पै प्रभातचे पार्टनर होते आणि ते अंडर प्रभात ते येत होतं. अर्थात बरं, ते शांताराम बापूंचं होतं. तर त्यांचं प्लाझा, भारत माता, व्हीनस आणि सरस्वती. विनस म्हणजे गणेश, अच्छा. आणि सरस्वती म्हणजे दीपक, डिलाईल रोडवर. दिलाय रोडवर. आणि नंतर शेवटचं ते न्यू टॉकीज बँड्रा म्हणून आहे, ते तिकडे तुला दिसेल. ते साधारण 45 आणि न्यू टॉकीज म्हणजे आत्ताच ग्लोबस. ग्लोबस. अच्छा. न्यू टॉकीज हो. ते. अच्छा. बर बर बर. आणि ही वॉज डॅबलिंग इन एव्हरीथिंग. म्हणजे ह्या त्यांनी एका मुखपटात काम केलंय,
आजोबांनी त्याचा फोटो आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाची आठवण होती. हो हो तो hair- फोटो hair- बघून हा, I know, I hair know, I know. मध्ये, ते बहुतेक तेव्हा टिपिकल ते स्टाईल असावी स्टाईल असणार. हा, असं सगळं आहे. थांब 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 थांब. हा. हा ओळखीचा चेहरा आहे. थांब एक मिनिट. छगन भुजबळ आहे ते हो येस दैवत. दैवत ते छगन भुजबळ आहे. त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली होती आणि बहुतेक अच्छा. एक छोटी भूमिकाही केली होती. त्यांचाच चित्रपट हे आहे. बघा हा फोटो बघून मला असं दिसतंय हे बघ, की तुला कळलं ना premier, मला? हा बघ हे ते केळ्याचे केळ्याची- खा. हे पण मला तुला विचारायचं होतं की काय माहोल असायचं प्रीमियरचं त्या अरे वेळेला? लग्नात असतो म्हणजे- तसा हा केळ्याचे खांब आता- हा रेड कार्पेट वगैरे तसा तेवढं काही हे नव्हतं. तेव्हा तो- ती पद्धतच हो. नव्हती आपल्याकडे तशी. त्या लोकांनी लोकांच्या मनातच रेड कार्पेट त्याच्यावरच आधी राज्य केलं ते. खरंय, खरंय. आणि खूप साधी होती रे लोक सगळी. म्हणजे असे मेन ऍक्टर सुद्धा गरी रोड मधनं उतरून चालत किंवा आलाय पार पार तर टॅक्सीनं आलाय आणि दॅट वॉज इट. फार साधा जमाना होता तो. आणि हे सगळे राजकारणी सुद्धा दिसत आहेत. म्हणजे बाळासाहेब हा ठाकरे हे दिसतायत. काय झालं होतं, आपण भारत मातानी एक विक्रम केला होता 1970 साली. एक मिरर स्क्रीन नावाची संकल्पना आली होती. अच्छा जेव्हा तुझा स्क्रीन हा मिरर असायचा असं. बर. आणि त्याला ते प्रोजेक्शन करा, त्याची क्लॅरिटी तेव्हा म्हणजे तेव्हा तर डिजिटल स्वरूप होतं ते. आणि तो आपण इकडे केला होता आणि ते बघायला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते. हा 68 सालचा फोटो आहे त्यांचा. 1968. 68चा फोटो आहे. इथे लिहिलंय मिरर स्क्रीन अरेंजमेंट. मिरर स्क्रीन अरेंजमेंट. हे म्हणजे नंतर समारंभ झाला होता तेव्हाच. रंजना दिसत आहेत. येस येस बरंच आहे. अरे आता मी ते अजून भरतोय. हो म्हणजे हे खरंच इथे सिनेमा बघायला तुम्ही याच, पण ही अशी एक मेमरी वॉल जी आहे ती पण तुम्ही बघायला जरूर या. कारण खूप आठवणी आहेत खरं तर याच्यामध्ये. आणि तुम्हाला हो. जुना काळ लक्षात येईल की कशा प्रकारे त्यावेळेला मिल वर्कर सुद्धा यायचे. तिकडे तो एक फोटो आहे, त्याच्यामध्ये रांगा लावून तिकिटासाठी उभे आहेत सगळे प्रेक्षक. आणि तो माझ्या मते तो 95 सालचा आहे. लपंडाव सिनेमा लागला. अच्छा. हा लपंडावचा आहे. 2 फुल्या 2 बदाम. हा 2 फुले आणि 2 बदाम. करेक्ट. अरे केवढी गर्दी आहे हो ही. बघ ना. आणि तू म्हणतोयस तसं की रस्त्याच्या बाजूला तिकीट विंडो नाही, म्हणजे असायची. हा एक आहे त्यामुळे- पण काही अजून हे हो, तिथपर्यंत असं हो, जात आहे. हो, हो. खरंय, खरंय. हे पण होतं. इथे उभे होत होता आपण. हो आता पण तिकडे आहोत. तिकडे आहोत. तर तर ही वॉल बघायला पण तुम्ही या, जरूर या. आणि एक ट्रिव्हिया, आपण छगन भुजबळ यांचा फोटो बघितला, दैवत नावाचा सिनेमा, त्याचं पोस्टर आपण बघितलं. अजून एक सिनेमा आहे ज्यामध्ये छगन भुजबळ यांनी अभिनय केलेला होता. तो सिनेमा कुठला कमेंटमध्ये सांगा. आम्ही जरा जातो आता बाल्कनीमध्ये. येस चल. बाल्कनीत शिरूया. वा, हे तर आणखीनच चकाचक वाटतंय. हो आता इथे पण आपल्याला चॉईस होता हा. एखादा रो वाढवायचा. अच्छा, आता 2 रो आहे तिकडे. फक्त तू लेग स्पेस बघ हो रे. आणि तेवढीच मागे. वा. आणि तू जरा अजून रिलॅक्स झाला ते रिक्लाइन पण होते. आणि पुन्हा तोच झालं की तुला आता हे केलं पण आय लाईन कट होत होती. अच्छा, म्हणून हे कट करावं लागलं. सांभाळून तिकडनं नाही जरा नाही इट्स म्हणजे. ओके हा. परफेक्ट आहे. तुला काय भरपूर सवयच space आहे. हो मला अशीच सवय लोकांची. अरे हे कमाल आहे. या हे किती सीट्स आहेत टोटल? हे टोटल 40 सीट्स आहेत. ओके. सो आता मला सांग की भारत माता सुरू झालं कधी पुन्हा एकदा यावर्षी मार्च मध्ये आम्ही सुरू केलं. त्यानंतरचे तुझे काही बदललेले अनुभव चालक म्हणून, की काय ट्रेंड बदलतोय, प्रेक्षकांची आम्ही सवय सुरू- बदलतीये? आम्ही सुरू केलं तेव्हा असं झालं की आम्हाला लायसन्स एवढ्या लवकर मिळेल असं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि मग आमच्याकडे चॉईस होता की थांबूया का, म्हणजे ऍक्च्युअली मराठी सिनेमा येणार होता. तर तेव्हा असा निर्णय घेतला की जे आहे ते सुरू करूया हिंदीनी तरी. कारण काय होतं अरे, कुठलंही एस्टॅब्लिशमेंट खास करून रेस्टॉरंट किंवा थिएटर हे सुरू झाल्यावर तुम्हाला उणीवा लक्षात येतात. तर म्हटलं त्याची झळ नको पोचायला मराठीला. म्हटलं तेव्हा मग आम्ही सुरू केलं धुरंधर. आणि आम्ही असं संध्याकाळी 5ला म्हटलं लावूया विदाउट एनी पब्लिसिटी. नथिंग. फक्त बुक माय शो वर हे झालं, काही नव्हतं. बॅनर ट्रायल रन म्हणतो ना आपण, ट्रायल तशा रन. प्रकारचं. आणि म्हटलं तू झाला शो. म्हटलं रात्रीचं शो सुरू होणार. मी मग गेलो 10 वाजता. म्हटलं काय असणार. इकडनं दादर टीटीला पोहोचेपर्यंत 180 लोक होती. काही माहित नाही लोकांना, काही नाही तरी सुद्धा. मग दुसऱ्या दिवशी आलो. आणि मग तू जो बदलणारा प्रेक्षक जो म्हणतोस, तर कसं झालं की चाळ गेले, चाळीच्या जागी इमारती आल्या. 2 मोठे कॉम्प्लेक्सेस झाले. इकडे अभिनय समोर अजून एक आहे मोठी बिल्डिंग. तिकडचे अमराठी लोक सुद्धा मराठी सिनेमा बघायला यायला लागले. वा. तो एक चांगला
अजून एक बदल होता. आणि मग हळू त्याच्यानंतर मग मराठी सिनेमे आपण ऑफिशियल ओपन केलं सुपर डुपरनी, ओके. झीचा. हम्म. मग राजा शिवाजी, देऊळ बंद, तुंबाडची मंजुळा, आणि आता आपण भूतंभयम आणि मामाच्या गोव्याला जाऊया, हे सगळे वा. चित्रपट आहेत. म्हणजे That was- जमून आलं सगळं असं म्हणतो ना आपण ते की भारत माता सुरू होतंय आणि त्याच वेळेला असे एका मोठोपाठ एक सिनेमे आले. म्हणजे हो, मग हा. काय म्हणतात त्या वास्तूचं स्वतःचं एक नशीब असतं खरंय, असंच खरंय, म्हणावं खरंय. लागेल त्याला, वा, त्याला काही वा, दुसरं वा. हे नाही. आणि परत काय झालं की तू आता एक जागा बघशील नाही तर हे ब्लॉक बुकिंगसाठी पण लोक घेतात. अच्छा. 40 लोक येऊन ते झालं, म्हणजे आमचा आमचा ग्रुप आला. मगाशी तू म्हणालास ना कंपनीमध्ये बघायला आवडतं लोकांना. तेच एक्झॅक्टली. तर तेच 40 लोक किंवा असे येतात आणि ते चालू असतं. अच्छा. तेवढं पण करतात. त्याचं बुकिंग करायचं असेल तर नाही ते होतच ना इथे येऊन तू- अगदी अगदी. अच्छा. त्याचं काय बरं, आहे, बरं. त्याचा काही इश्यू नाही. आणि मगाशी तू एकदा सांगताना म्हणाला होतास की रविवारी दुपारी 3:30 वाजता हा त्या काळातला प्राईम शो असायचा अगदी अगदी की तो हमखास हाऊसफुल जाणार आणि तेव्हा लोक येणारच वर्षानुवर्ष. वर्षानुवर्ष. आता आता रात्री कुठे 10 आता रात्री 10 आहे. कम्प्लीट उलट. आता लोक उशिरा झोपायला लागले. ते माहित नाही. पण पण म्हणजे सॉरी म्हणजे वर्किंग डे असेल तरी पण 10 वाजता. हो, अच्छा. वर्किंग डे असेल तरी पण 10 वाजता, सॅटर्डेला 10 वाजता, संडेला 10 वाजता. 10 संध्याकाळ हा प्रिफर्ड शो. बर बर बर. मराठी असू दे किंवा एखादा हिंदी असू दे ते ऑडियन्स 10 वाजता येणार. म्हणजे 3:30चा आहेच, पण 3:30ला पण 10ला आमच्याकडे पूर्वी एकदमच डल पडायचं सगळं. अच्छा. म्हणजे हा त्या काळामध्ये 10 म्हणजे 9:30 किंवा 10 नाईट शोला लोक जायला कचरत होती किंवा व्हॉट एव्हर रिझन्स, टेलिव्हिजन असेल काही असेल. आता तसं नाही. आता 10चा शो बऱ्यापैकी. इथे असं काही आहे का की बाल्कनीतला प्रेक्षक वेगळा आणि स्टॉल मधला प्रेक्षक वेगळा? नाही तसं नाहीये. प्लाझामध्ये पण तसं नाहीये. नाही. इकडे फक्त काय होतं की बाल्कनी मुळातच कॅपॅसिटी कमी असल्यामुळे पटकन भरते. हा बरोबर. आणि त्याचा तो ओव्हरफ्लो याच्यामध्ये येतो. आणि खालती सुद्धा ऍक्च्युली 2 हे आहेत. एक लोअर स्टॉल आहे याच्या बरोबर खालती, राईट. त्याचं एक व्ह्यूइंग प्लेजर वेगळं आहे. त्याची एक डेप्थ आहे आणि विड्थ आहे ते आहे. आणि एक पुढचं जिथे आपण गप्पा मारत मगाशी बसलो होतो ते होतं. आणि आता इथे काही स्पेशल इव्हेंट सुरू झालेत, काही प्रीमियर व्हायला लागलेत. तुला तसं काही म्हणजे सुपर डुपरचा झाला. अच्छा. प्रीमियर. तुंबाडची मंजुळाला ती लोक त्यांनी भेट दिलीच. आता हे आता तसं त्यांचं ते नेहमी जे व्हायचंच भारत माता ते चालूच आहे. खरं. आणि त्याची काही वेगळी जाहिरात मला असं कुठे केलेली दिसली नाही की हल्ली म्हणजे आशिष शेलार आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, ह्या बातम्या आल्या सगळीकडे. ते बरोबर आहे. पण नंतर तू जसं म्हणालास तसं की मराठी सिनेमा आहे तर लोक येत आहेत आपोआप येत आहेत. आणि मला मुळात असं होतं की ते ऍडव्हर्टायझिंग किंवा मला ते ऑर्गॅनिक हवं होतं. मला कोणी मी मुद्दामून काहीतरी एक रील्स बनवायचे, कारण मला ते पहिल्याच दिवशी जेव्हा ओपन झालं तेव्हा इतके रील्स झाले म्हणजे सगळ्या बाजूने. त्याच्या म्हटलं मग ते ऑर्गॅनिक असलेलं. आणि ते मला आता वाटतं, म्हणजे तुला जास्त माहित की मला आपल्याला कळतं रे आता की काय काय ऑर्गॅनिक आहे आणि काय हे असं हे झालेलं आहे. मनापासून नाही, ते केवळ एक पब्लिसिटी म्हणून असं काही. मला शेवटी खरंच सांग की भारत माता म्हटलं की आमच्यासाठी मुंबईतलं गिरण गावातलं एक मुख्य असं ठिकाण आहे ज्याला काय मराठी सिनेमांचं माहेरघर म्हणतात, ज्याला मराठी माणसाचं हक्काचं घर म्हणतात, मराठी सिनेमांसाठीचं हक्काचं ठिकाण म्हणतात. तुझ्यासाठी भारत माता काय? फारच कठीण प्रश्न आहे. नाही, मला खरंच शब्दात सांगता येणार नाही. थिएटरच्या साठी म्हणून एक फार मोठी लढाई आम्ही लढतोय. आणि आम्ही कधीच याच्याकडे एक अर्थार्जन म्हणून बघितलं नाही, कोणीच नाही. म्हणजे निदान माझ्या पिढीपासून तर ते नाहीच. मी स्वतः वेगळा एक माझा व्यवसाय आणि याचं चालतं. पण भारत माता माझ्यासाठी हे मराठी माणसांनी, मराठी माणसासाठी, मराठी चित्रपटांसाठी राखीव असं मराठमोळं चित्रपटगृह आहे. क्या बात. वा. आम्ही सायलेंट फिल्म्स दाखवले, आम्ही प्रभातचे चित्रपट दाखवले, आम्ही सांगते आहे का दादा कोंडके दाखवला, ग्रामीण दाखवले, आम्ही महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे सिनेमे दाखवलेत. ते त्याच्यानंतर वाटत असताना एक अंकुश चौधरी, केदार शिंदे, भरत जाधव, संजय नार्वेकर हे दाखवतोय. आणि आता सुपर डुपरच्या निमित्ताने ही जी सगळी नवीन पिढी आहे त्या सगळ्या चित्रपट. मला असं नेहमी वाटतं ना की चित्रपट बघितल्यानंतर
बघणारा आपली दाद थिएटरात ठेवून जातो. हा, क्या बात. बरोबर. दे धक्कानंतरचा किंवा असे अनेक चित्रपट किंवा श्वास नंतरचा जी शांतता असायची ना थिएटरमध्ये, की जेव्हा निघायचे ना लोक तेव्हा असं एक असं वाटतं अरे तो अनुभव अनुभवायला मी तेवढ्यापुरता येऊन ते बघून जायचो. किंवा आज हसतात लोक रे तुझ्या आजूबाजूला हसतायत हे करतायत काय काय मस्त आहे ना. खरं खरं. आणि बिंदास वागणारी बोलणारी बिनधास्त लोक वाग- असतात. त्यामुळे बाहेर पडल्यावर ते अगदी बिंदास बोलतात, त्यांना जे वाटलंय ते. अगदी आणि अगदी ते आपल्याला तो- ऐकायला जास्त. अगदी अगदी तो काही शिकवून पडवून आणलेला हो, हो, ऑडियन्स हो. नाही. बरोबर बरोबर. आणि थोडं एक म्हणतात ना एक अतिशय थोडं हसणं दाबूया किंवा मी जोरात हसलो तर काय म्हणतील असं पण ते वातावरण मी मुळात तसं ठेवायचं नाही असं आमचा सगळ्यांचाच रजत राजीव खरं खरं. सगळ्यांचा सुनील सगळ्यांचाच आमचा तो प्रयत्न होता. बरोबर. तुझा एक स्वतःचा व्यवसाय असं तू सांगितलंस, पण त्याची पण एक थोडक्यात ओळख करून दे, कारण तू लेखक आहेस आणि आता तुझ्या काही कलाकृती आलेल्या आहेत हो. लोकांच्या समोर, तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात नाही सांग. मी कॉलेजमध्ये असतापासून मला असं जाणवलं की मला लिहायचं अंग आहे. हम्म. आणि मग मी एकांकिका लिहायचो पण त्याच्यात काम कोण करणार, मी पोदारला होतो तेव्हा. असं त्याला काही फार रुईया किंवा रुपारेल सारखी नाटकाची एक जी हे असते ग्लॅमर तशी त्यावेळेस ते ते नव्हतं. नव्हतं. होते हम्म, ऑफकोर्स तुषार दळवी आणि उदय टिकेकर हे सगळे नावाजलेले होते तिकडनं. पण मग मी ती कामं करणे लिहिणे आणि मग तिकडे मला एक माणूस भेटला सव्यासाची देब बर्मन नावाचा, जेव्हा शांती नावाची सिरियल लिहित होता आणि मग मी त्याला असिस्टंट म्हणून जॉईन झालो. ओके. आणि त्याच्यानंतर ते एक पटकथा ते सगळं गमभन अख्खी हम्म. गाडी उघडून त्याने मला पुढच्या काही वर्षात दिली. वा. आणि मग मी काही मालिका वगैरे पण लिहिल्या. आक्रीत नावाची मालिका लिहिली, थरारचे काही एपिसोड्स लिहिले. हिंदीमध्ये कगार, सनसनी, गौतम जोगळेकर याच्याबरोबर काम केलं, उमेश पडळकर यांच्याबरोबर काम केलं. टेलिफिल्म्स लिहिल्या म्हणजे सई परांजपे यांचा माझा खेळ मांडू दे याची हिंदी टेलिफिल्म झाली, ती लिहिली. आणि मग हे सगळं जरा थोडं लक्ष हेच होतं ना आपलं. खरं. आणि हे खूप मोठा व्याप आहे तसं म्हटलं तर. आणि मग त्याच्यानंतर काय म्हणतात एक कोविडच्या वेळेस लिहिली होती 2 पटकथा लिहिल्या होत्या. त्यातली एक असंभव नावाचा चित्रपट सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित, सचित पाटील अभिनीत हा चित्रपट आला आणि त्याला चांगलं म्हणजे कौतुक खूप झालं आणि आवडला तो लोकांना. त्याच वेळेस मला झीचा अंधारमाया ही पहिली मराठीची वेब सिरीज, ती कथा अर्थात प्रल्हाद कुडतडकरची होती पण त्याची पटकथा मला लिहायला मिळाली. आणि तो एक आता प्रवास चालू आहे. मी इकडे खालसा कॉलेजला त्यांचं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, तिकडे मी अनेक वर्ष HOD आहे फायनान्सचा. तर ते एक माझं चालू असतं. तर मी हे सगळं करत असतो. क्या बात आहे. आणि तूच ते सांगायला पाहिजेस खरं तर, कारण फायनान्सचा खेळ हा सगळा तू इतकी वर्ष बघतोयस, त्यामुळे तुला तोही एक अनुभव आहे. आणि लोकांची नाडी ओळखणं जे असतं, इतके प्रेक्षक येतात त्यामुळे त्यांना काय आवडतं हेही तुला माहिती आहे. त्यामुळे आता शांतीपासून वेब सिरीजच्या जमान्यापर्यंत हा तुझा प्रवास चालू आहे. वा. मला शेवटी तुला एक खास भेट द्यायची आहे. एकतर आधी धन्यवाद की माझ्या 100व्या एपिसोडसाठी, कॅचअपच्या 100व्या एपिसोडसाठी तू आम्हाला परवानगी दिलीस इथे येऊन तुझ्याशी बोलायला आणि भारतमाताचा प्रवास थोडक्यात जाणून घ्यायला. पण हे खास तुला भेट वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून देताना मला तुला शेवटी हेच विचारायचं आहे की इतक्या चांगल्या चांगल्या आठवणी तू सांगितल्यास, पण तुझ्यासाठी खास अशी ज्याला आपण सुवर्ण आठवण म्हणूया किंवा जसं त्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती, की तुझ्या सोबत राहिली ती आठवण भारतमाता मधली, अशी कुठली तुला सांगता येईल शेवटी? भरपूर आहेत रे. म्हणजे आता मला एक अशी मला खरंच एक अशी सांगता येणार नाही आठवण. पण आता ते पुन्हा शब्दात खूप कठीण आहे रे, की मला जे वाटतं मी इथे असतो तेव्हा किंवा ते जेव्हा अनुभवतो तेव्हा, मला या चित्रपटगृहासाठी किंवा हे चित्रपटगृह आमच्याकडे राहावं यासाठी अनेक माझे आजोबा, माझे काका आणि माझे वडील यांनी घेतलेले प्रचंड परिश्रम आहेत. म्हणजे काकांनी तर खूप, माझे काका नोकरी करून हे थिएटर चालवायचे, कारण तेव्हा तशी काही एक परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून. त्यातच त्यांचं आणि इट इज, तुला खरं सांगतो, इट इज बाय ऍक्सिडेंट. म्हणजे तुला एक गंमत की माझे काका 40 वर्षाचे होते तेव्हा ते वारले. माझे वडील 23 वर्षाचे होते. ही वॉज अ लॉ ग्रॅज्युएट, BA LLB गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. आणि मोठा भाऊ गेल्यामुळे मग भारतमाता ते चालवायला घेतलं. माझे वडील गेले तेव्हा मी 23 वर्षाचा होतो. बापरे. आणि मी MBA केलं होतं आणि मी अमेरिकन एक्सप्रेस बँकेत नोकरीला होतो.
आणि ते मग इथे आलो. तर काहीतरी असं वाटतं ना, कुठेतरी एक नशीब किंवा काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, तसं गोष्टी होत राहतात यावर विश्वास आहे. आणि मराठी चित्रपटांचा सोबती आहे थिएटर. वा. एवढं सांगू शकेन. सुवर्ण क्षणांचे सोबती तसं प्रत्येक क्षण मग काय निर्मात्याची जी धाकधूक असते आणि जेव्हा तो त्या चित्रपट लागतो आणि जेव्हा चालतो, जेव्हा चेहऱ्यावर समाधान असतं ना, कारण आपल्याला माहिती आहे की काय दाव पे क्या लगा है. खरं आहे ना, खरं आहे, खरं आहे. दाव पे क्या लगा है असं आहे ते. वा, धन्यवाद आणि तुझं अभिनंदन. तुला शुभेच्छा. आणि जसं तू म्हणतोयस की हे मराठी सिनेमाचं माहेरघर, हक्काचं ठिकाण आहे, तर ह्या शुभेच्छा खरं तर मराठी सिनेमाला सुद्धा आहेत. आणि म्हणून मी शेवटी प्रेक्षकांना सांगेन की मला असं खूप मनापासून वाटलं की ज्या वास्तूने इतक्या वर्षात मराठी सिनेमाचे इतके वेगवेगळे चेहरे बघितलेत, इतक्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपल्या कॅचअपचा 100वा एपिसोड करावा. तुम्हाला सुद्धा वेगळी काहीतरी माहिती द्यावी आणि मला सुद्धा त्यानिमित्ताने वेगळी माहिती मिळेल. तर मी प्रेक्षकांना आवाहन असं नाही म्हणणार, विनंती पण नाही म्हणणार. एक मनापासून असं सांगेन की थिएटर ओपन झालंय पुन्हा एकदा. नवीन स्वरूपात ओपन झालेलं आहे. ते कसं स्वरूप आहे, आधुनिक, चकाचक ते सगळं तुम्ही बघितलेलं आहे. आणि मराठी सिनेमांसाठी असं नाही, पण आपल्या आवडीसाठी तुम्ही बाहेर जाऊन थिएटरमध्ये सिनेमा बघणं आता आत्ताच्या जगात कसं आवश्यक आहे. तर म्हणून तुम्ही सर्वांनी आवर्जून इथे या. तुम्ही या आसपासच्या भागात राहताय किंवा दूर कुठेतरी राहताय, आपल्या कुटुंबाबरोबर या, मित्रांबरोबर या. पण या अशा एका साक्षीदाराला भेट देण्यासाठी म्हणून या आणि इथे बसून अनुभवा मराठी सिनेमा. आणि आपल्या कुटुंबाबरोबरचा आनंद जो आहे तो त्यावेळेला खूप वेगळाच असेल. धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा. ज्यांची ज्यांची मदत या कॅचअपसाठी झाली त्या सगळ्यांचे आभार. प्रेक्षकांचे मनापासून आभार. सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल तर आता परत एकदा सांगेन की हे चॅनल अमोल परचुरे सबस्क्राईब करा आणि आपण भेटत राहूया. अजून असाच पुढचा प्रवास आपला सुरू राहील. धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन थँक्यू. तुझं. थँक्यू. थँक्यू.